नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील काही तासांमध्ये आपण सार्वजनिक धोरण आणि विकास या पेपरमधील पहिल्या प्रकरणाला सुरुवात केली होती, ज्यामध्ये आपण हे पाहिलं की सार्वजनिक धोरण कशाला म्हणतात, त्याचा अर्थ काय आहे, त्याच्या व्याख्या काय आहेत, याचा आपण सविस्तर आढावा हा घेतला होता. हा सविस्तर आढावा घेतल्यानंतर आपण अभ्यासक्रमाच्या पुढच्या उपघटकाला सुरुवात केली होती, पुढच्या टप्प्यामध्ये सरकलो होतो आणि त्यामध्ये आपण हे पाहत होतो की या सार्वजनिक धोरणाचे उद्देश काय काय आहेत. आणि मग आपण पहिल्या टप्प्यात काही उद्देश स्पष्ट केले होते, ज्यामध्ये आपण हे सांगितलं होतं की प्रत्येक देशाचं संविधान असतं. त्या संविधानामध्ये नागरिकांसाठी काही मूलभूत हक्क नमूद केलेले असतात की ज्याच्यावर कोणीही गदा आणू शकत नाही. तर त्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करणं, संवर्धन करणं या दृष्टिकोनातून सार्वजनिक धोरणाची निर्मिती होत असते, किंबहुना सार्वजनिक धोरणे त्यासाठीच अस्तित्वात येतात असंही आपण म्हटलं होतं. संविधानामध्येच अनेक नीतिनिर्देशक तत्वांचा उल्लेख केलेला असतो. या मार्गदर्शक तत्वांना किंवा या नीतिनिर्देशक तत्वांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी, त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी हे आपण पाहतोय की सार्वजनिक धोरणांची कास ही धरली जाते. सार्वजनिक धोरणांची निर्मिती ही या नीतिनिर्देशक मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी होत असते. आणि मग आपण त्याची काही उदाहरणेही दिली होती. राईट टू एज्युकेशन असेल, लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या संबंधाने काही गोष्टी असतील, आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये कोणती भूमिका घ्यायची याच्या संबंधाने काही मार्गदर्शन असेल, स्त्री पुरुष समानता किंवा पर्यावरणासारखे काही मुद्दे आहेत की ज्याच्या संबंधाने सार्वजनिक धोरण तयार होत असताना आवर्जून विचार करावा लागतो. तर या बाबी सार्वजनिक धोरणाचा अतिशय महत्त्वाचा उद्देश आहेतच. त्यानंतर आपण हे देखील पाहिलं होतं की भारतासारख्या देशामध्ये जेथे सामाजिक आणि आर्थिक मागासलेपण आहे, सांस्कृतिक जरी मोठ्या परंपरा असल्या तरीही मागासलेपण हे आहेच. राजकीयदृष्ट्या अपरिपक्वता, मागासलेपण हे देखील आपण पाहतोय की आपल्या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आहे. तर कुठंतरी हे दूर होणं हे देखील सार्वजनिक धोरणाचा एक उद्देश आहे. आणि या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय विकासासाठी प्रयत्नशील राहणं हे देखील सार्वजनिक धोरणाचा एक महत्त्वाचा उद्देश आहे असं आपल्याला म्हणता येतं. याच्या पुढे सार्वजनिक धोरणाचा उद्देश स्पष्ट करताना आपण म्हणू शकतो की सार्वजनिक धोरणं याच्यासाठी सुद्धा निर्माण केली जातात की जी काही सध्याची व्यवस्था आहे, यंत्रणा आहे, कायदे आहेत, नियम आहे, योजना आहेत, धोरणे आहेत, यांची तुलना झाली पाहिजे, यांच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे, यांचा विकास हा झाला पाहिजे, याच्यामध्ये परिवर्तन आलं पाहिजे. म्हणजे दिल्लीमधील शिक्षण व्यवस्था, विशेषतः प्राथमिक शिक्षण व्यवस्था, महाराष्ट्रातली प्राथमिक शिक्षण व्यवस्था किंवा विदेशातली एखादी प्राथमिक शिक्षण व्यवस्था, ह्यांची तुलना झाल्यानंतरच आपण परिवर्तनाचा किंवा सुधारणांचा विचार करत असतो. सार्वजनिक धोरणांचा तो सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. किंवा भारतामध्ये ज्या पद्धतीने कोरोनाशी लढण्यासाठी धोरण आखल्या गेलं, लसीच्या वितरणाबाबत निर्णय घेण्यात आले, तर आपण पाहतोय की आंतरराष्ट्रीय पातळीवर कशा पद्धतीनं कोरोनाशी 2 हात करण्यात आले आणि भारतामध्ये कशा पद्धतीचे 2 हात करण्यात आले, आणि कोणत्या चुका विदेशांमध्ये टाळण्यात आल्या, भारतामध्ये त्यांनी आपण टाळल्या. विदेशाचा अनुभव घेऊन सुधारणा घडवून आणली, आपण परिवर्तन केलं धोरणांमध्ये.
या साऱ्या गोष्टी कुठंतरी सार्वजनिक धोरणाच्या उद्देशामध्ये समाविष्ट असतातच. त्यानंतर सार्वजनिक धोरणाचा उद्देश पाहत असताना आपण सांगितलं की नागरिकांचं शिस्त, संयम, सहकार्य, सहभाग हा देखील प्राप्त करून घेतला जातो. लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण विशेषतः याचा अनुभव घेतला. लॉकडाऊन हे सार्वजनिक धोरण होतं. कोरोनासारख्या समस्येशी दोन हात करण्यासाठी या धोरणाची निर्मिती ही करण्यात आली होती. परंतु त्यावेळेस आपण पाहिलं की नागरिकांमध्ये शिस्त निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना एक टायमिंग देण्यात आलं, एक कालावधी देण्यात आला. त्याच्यामध्ये काही विजम करण्यात आलं. नागरिकांचा संयम, दुकानदारांचा संयम, पोलिसांचा संयम, डॉक्टरांचा संयम, एक सहकार्याची मोठी यंत्रणा. या यंत्रणेमध्ये कोरोनाशी दोन हात करत असताना प्रत्येक लहान मोठ्या घटकांचा सहभाग, या साऱ्या गोष्टी ह्या सार्वजनिक धोरणाचा उद्देश आहे असं आपण म्हटलं पाहिजे. सार्वजनिक धोरणाचा आणखीन एक महत्त्वाचा उद्देश आहे, ते म्हणजे पर्यावरणाचं संरक्षण करणं, पर्यावरणाचं संवर्धन करणं. मित्र, आपण पाहतोय की पर्यावरण ही आज घडीला किती महत्त्वपूर्ण बाब झालेली आहे. आपण वारंवार याची प्रचिती घेत असतो की पर्यावरणाची हानी झाल्यामुळे कशा पद्धतीची नैसर्गिक संकटे येत आहेत, कशा पद्धतीचा विध्वंस हा घडून येताना आपण पाहतोय. आपण पाहतोय की वेळी यावेळी पाऊस पडतोय, भूकंप येतात, दुष्काळ पडतोय, वोल्कॅनो किंवा वादळ यांची फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारिता ही अतिशय मोठ्या प्रमाणावर वृद्धिंगत झालेली आहे. काय कारण आहे याचं? तर कुठंतरी आपण त्याचा शोध घेतल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हे सारं पर्यावरणाचा झालेल्या ऱ्हासाचा परिणाम आहे. दुष्काळ, पाण्याची पातळी खाली जाणं, ह्या साऱ्या गोष्टी ज्या आहेत या पर्यावरणाचं झालेल्या नुकसानामुळं आपण पाहतो. आणि या पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी आपण पाहतोय की सार्वजनिक धोरण प्रयत्न करतं. सार्वजनिक धोरणाच्या माध्यमातूनच पर्यावरणपूरक असा शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. विकास आणि निसर्ग यांच्यामध्ये एक प्रकारचं संतुलन साधण्याचा प्रयत्न हा सार्वजनिक धोरणाच्या माध्यमातून केला जातो. तर आपण असं म्हणू शकतो की पर्यावरणाचं संरक्षण करायचं असेल, त्याचं संवर्धन करायचं असेल, त्याचा विकास घडवून आणायचा असेल तर आपल्याला सार्वजनिक धोरणाच्या माध्यमातूनच ते शक्य आहे. त्यानंतर आपण आणखीन एक सार्वजनिक धोरणाचा उद्देश पाहिला होता किंवा पाहत होतो, तो म्हणजे राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता साध्य करणं. मित्रहो, भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्येच संविधानाच्या एकात्मतेबाबत, संविधानाच्या अखंडतेबाबत गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत. भारतामध्ये राज्यसंघ व्यवस्था अस्तित्वात असून हे सहकारी संघराज्य आहे असं म्हटलं जातं. आणि मग कुठंतरी आपण पाहतोय की संघ आणि राज्य या दोघांनी मिळून काम करायचं आहे. राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता साध्य करण्यासाठी सार्वजनिक धोरणांची निर्मिती ही केली जाते. अलगतेची भावना, दहशतवादासारख्या कृती या थोपवण्यासाठी आपण पाहतोय की फार मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक धोरणांची व कायद्यांची निर्मिती ही होत असते. तर थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की राष्ट्रीय एकता व अखंडता साध्य करणं हा देखील
सार्वजनिक धोरणाचा एक अतिशय महत्त्वाचा उद्देश आहे. सार्वजनिक धोरणाचे आणखीन एक उद्देश आपल्याला सांगता येईल, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुरक्षितता, सहयोग आणि विकास. मित्रहो, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आज भारत एक महासत्ता म्हणून पुढे येत आहे. सार्वजनिक धोरण निर्माण करत असताना आंतरराष्ट्रीय सहयोग, विकास, सुरक्षितता या गोष्टीसुद्धा लक्षात घेतल्या गेल्या पाहिजेत. आणि आपण पाहतो की भारतासारखा देश की ज्याने कोविडच्या पॅन्डेमिकमध्ये अनेक देशांना लसी पुरवल्या, PPE किट पुरवले, वैद्यकीय साधने, उपकरणे, गोळ्या, औषधे पुरवली, आर्थिक मदत देऊ केली. हा सारा सार्वजनिक धोरणाचा जो भाग आहे तो कुठंतरी आंतरराष्ट्रीय पातळीवर सहयोगाचं, सहकार्याचं, विकासाचं वातावरण निर्माण व्हावं, एक मानवी सुरक्षितता आकार घ्यावी, या उद्देशाने आपण पाहतोय की ही धोरणे आपण राबवलेली होती. तर सार्वजनिक धोरणाचा एक महत्त्वाचा उद्देश हा देखील आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर सहयोगाची भावना निर्माण झाली पाहिजे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वांनी विकासाकडं मार्गक्रमण केलं पाहिजे, हा संदेश गेला पाहिजे. दहशतवादासारख्या समस्येचं निर्मूलन झालं पाहिजे. सुरक्षितता याला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. सार्वजनिक धोरणाचा तो सुद्धा एक महत्त्वाचा उद्देश किंवा अंग हे असतंच. मित्रहो, हे सार्वजनिक धोरणाची काही निवडक उद्दिष्टे आहेत. सार्वजनिक धोरण हे आपण पाहिलं की लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी असतं, लोकांचं हित साध्य करण्यासाठी असतं. आणि लोकांचं हित असेल किंवा लोकांच्या समस्या असतील, या काही चाकोरीबद्ध असत नाहीत. त्याला एक चौकट आखता येत नाही किंवा त्याला अशी क्रमवारी नंबर देता येत नाहीत, 1, 2, 3, 4. हे अनेक प्रकारचे असू शकतात, अनेक स्तरांवरचे असू शकतात. तर त्याच पद्धतीनं सार्वजनिक धोरणांची निर्मिती देखील होत असते. आणि म्हणून सार्वजनिक धोरणांचे प्रकार हे, सार्वजनिक धोरणांचे उद्देश हे काही या निवडक मोजक्या मुद्द्यांपुरते किंवा पॉईंट्सपुरते मर्यादित राहत नाहीत. तर सार्वजनिक धोरणांचे उद्देश हे अनेकविध असू शकतात, बहुरंगीय असू शकतात, विविधांगीय असू शकतात, व्यापक असे असू शकतात. पुढील तासामध्ये आपण सार्वजनिक धोरणांचे प्रकार सविस्तर पाहणार आहोत. तुर्तास धन्यवाद.